नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। डॉक्टर अनिल आठरे यांनी शहर विकासाचा ध्यास घेतला आहे। त्यांच्या नाविन्यपूर्व संकल्पनेतून डॉक्टर अनिल आठरे पाटील मंडळाच्या वतीने माझ्या स्वप्नातील अहिल्यानगर शहर, माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत शहरातील नागरिकांनी आपल्या मनातील भावना संकल्पना निबंधात लिहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। डॉक्टर अनिल आठरे पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक हास्य सम्राट डॉक्टर संजय कळमकर यांनी केले आहे। अनिल आठरे पाटील हायस्कूलमध्ये डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध लेखक, सुप्रसिद्ध व्याख्याते आणि हास्य सम्राट डॉक्टर संजय कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ बापूसाहेब कांडेकर, डॉक्टर अनिल आठरे, डॉक्टर अदिती आठरे, माजी प्राचार्य हुसेनभाई शेख, प्राचार्य AR दोडके आदी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे माननीय श्री कळमकर साहेब, आमचे मित्र प्राध्यापक शेख हुसेन शेख शान, डॉक्टर अदिती आठरे ट्रस्टी, चंद्रभान आठरे पाटील ग्रामनवोदय ट्रस्ट, इथे सर्व जमलेले निबंध स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला ते स्पर्धक व त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे मित्र, नातेवाईक, शाळेतल्या विद्यार्थ्यांचे पालक व माझे विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आणि एवढ्याच जास्त लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। इतके लेख आले याच्यावरूनच असं दिसतंय की काहीतरी कुठतरी कमी आहे आपल्या शहरामध्ये आणि काहीतरी त्याला दुरुस्तीची जरूरत आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र आलो तर हे दुरुस्ती आपण जरूर करू शकू। ते हे काय एकट्याचं काम नव्हे, पण आता मागचे 35 वर्ष झालेले आहेत। हे दुरुस्ती करायला आपण लोकांना पाठवलं होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, थोडं पण काही प्रगती झाली नाही। आपल्याला आठवत असेल जे जुने मंडळी आहेत की यापूर्वी आपल्या इथं आमदार होते बार्शीकर साहेब आणि आमचे काका चंद्रभान आठरे पाटील साहेब खासदार होते। या दोघांच्या काळामध्ये जे प्रगती झाली नगरची, जे नगरमध्ये पाण्याच्या पाईपलाईन आल्या, MIDC आली, इथं बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल झालं, सिद्धिबाग झाला, अमरधाम झालं, अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या नगरमध्ये नव्हत्या आणि ह्या लोकांनी त्या उभ्या केल्या आणि त्यावेळेस जे झालं त्यानंतर ठप्प झालेलं आहे। त्यानंतर पुढं एक पण गोष्ट झाली नाही, ती तर जाऊन द्या, पण हे पण मेंटेन होत नाही। आज तुम्ही सिद्धिबागेत गेले तर तिथं कोपऱ्यात कोणी खेळणारे मुलं दिसण्यापेक्षा तिथं बाकीचेच धंदे जास्त चाललेले वाटतात। मुलांना तिथं फिरायला नेणं पण अवघड आहे। मला आठवतं माझ्या मुलं मुली लहान होते तर सिद्धिबागेत जायचो, तिथं बदकं असायचे, ते फिश ॲक्वेरियम होता आणि झोके बिके सगळे होते आणि सगळ्या तिथं खेळायचे संध्याकाळी आणि छान मजा यायची त्याच्यामध्ये। नगरमध्ये तेवढीच एक जागा होती त्यावेळेस का जिथे आपण लहान मुलांना घेऊन जाऊ शकत होतो।
पण आता नगर एवढं वाढलेलं आहे आणि बगीचेसाठी जे जागा आहेत, ओपन स्पेसेस जे म्हणतात, या सगळ्या बळकावल्या गेलेल्या आहेत. कोणी बळकावल्या गेल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. का बळकावल्या गेल्या हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. का तिथं काहीतरी टपऱ्या बिपऱ्या टाकायच्या आणि आपलं भाडं धंदा सुरू करून टाकायचं गव्हर्नमेंटच्या जागेवरती. तर नगरच्या वाढीसाठी आणि नगरच्या सुधारण्यासाठी कोण वाली आहे, कोण लक्ष देत आहे, कोण करणार आहे? तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं, सगळ्यांनी एक आवाज केला तर नक्कीच आपण आपला आवाज उठवून हे सगळं करायला लावू शकतो. आणि दरवेळेस असं होतं की आपण म्हणतो जाऊन द्या ना, आपल्याला काय कशाला भानगडीत पडायचं आहे, म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो का आपल्याला काय घेणं नाही त्याच्याशी, आणि आपण वाईटपणा कशाला घ्यायचा, या त्या भानगडीत कशाला पडायचा. चल, पण आपण आपलं जे पुढचं जनरेशन आहे, त्यांच्या पुढचं जनरेशन आहे, हे इतकं त्याच्यामुळं मार खात आहे, त्याच्यामुळं नुकसान होत आहे त्यांचं. त्यांना खेळायला जागा नाही आहे, त्यांना फिरायला जागा नाही आहे. जे वयस्कर लोक आहेत त्यांना फिरायला वॉकिंग ट्रॅक सारख्या नगर शहरामध्ये किती आहेत, 3-4 वॉकिंग ट्रॅक्स आहेत, ते पण व्यवस्थित मेंटेन केलेले नाही आहे. आणि तिकडे एवढी गर्दी असती कारण कमी असल्यामुळं की चालणं पण अवघड होऊन जातं. तर आपण सगळ्यांनी याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये पुष्कळसा भाग दहशतीचा आहे, जमीन बळकावण्याचा आहे, दुसऱ्यांच्या ताबेमारी करायचा आहे. ही जी गोष्टी चालल्या आहेत, हे आपलं नगर कधी असं पहिलं नव्हतं. आपलं आनंदी नगर होतं. आपण कसं काय समजा 2 पैसे बाजूला राहिले तर माणूस एखादा प्लॉट घ्यायचा, काहीतरी पुढं मुलांना कामात येईल असं. पण आजकाल तर काही गोष्टी घेणं हे अवघड झालेलं आहे. 10 वेळेस विचार करायला लागतो. आणि आजकाल मुलं पण जे आहेत ते म्हणतात आम्ही शिकायला जातो पुण्याला, नोकरी पुण्यातच करतो आणि सेटल पुण्यातच होतो. म्हातारी फक्त इथं नगरमध्ये आहेत, त्यांची काळजी घ्यायला कोण नाही, त्यांच्या आपल्याला सोय होती का नाही, का काय त्रास होतो हे बघणारा कोण नाही इथं. आणि हे काही दिवसांनी असंच रिटायर्ड म्हाताऱ्या लोकांचं गाव शहर होईल, ज्याच्यामध्ये रस्ते पण खराब, सोयी काहीच नाही आहे, MIDC काही वाढत नाही. आपल्याला माहिती का MIDC इथं एक साधारणपणे 78-79 साली MIDC आली नगरमध्ये. त्यावेळेस मी MS करत होतो. मी 81 साली इथं आलो प्रॅक्टिस करायला. इथे यायचं एकच कारण होतं का मी नगरचा आहे, नगर आपलं सुधारावं, आपण काहीतरी नगरसाठी करावं. आणि त्याचबरोबर काका पण खासदार होते, त्यांची पण आपल्याला मदत होईल, आपण त्यांना मदत करू शकू. आणि त्याचबरोबर MIDC आली तर MIDC वाढणारच, त्यामध्ये म्हणजे पर्यायच नाही, MIDC वाढायलाच पाहिजे. आणि MIDC वाढली का शहर वाढेल, शहर वाढलं तर शहराबरोबर आपण वाढू. पण आज 30-40 वर्षानंतर पण ती MIDC जशी आहे तशीच ठप्प पडलेली आहे. त्याचं एकमेव कारण आहे का तिथे युनियन फॉर्म केले गेले. या युनियनच्या लोकांनी सगळे मालकांना खड्ड्यात घातलं, आणि खड्ड्यात घातल्यामुळे इथं नगर बदनाम झालं. आणि बदनाम होऊन इथं नवीन कोणत्या इंडस्ट्रीज यायला तयार नाही. आता हे युनियन कोणी केल्या होत्या तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, कोणी केल्या होत्या हे. डॉक्टर अनिल आठरे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबर शैक्षणिक आणि सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात. राजकीय वारसा त्यांना आहे, परंतु 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं त्यांच्या कुटुंबाची ख्याती आहे. त्यांनी एक अभिनव उपक्रम राबवला की नगर शहर कसं असावं आणि प्रभाग कसा असावा यासाठी एक निबंध स्पर्धा आयोजित केली. त्यामध्ये नगर शहरातील अनेक नागरिकांनी भाग घेतला. बक्षीसही खूप मोठे होते. मला वाटतं ज्यांना बक्षिसे मिळाले त्यात वैशिष्ट्य असं की अनेक महिलांना त्यामध्ये बक्षिसे मिळाले. याचा अर्थ महिलांनी आपली मतं खूप चांगल्या पद्धतीने यामध्ये मांडली. ते बक्षीस वितरण करण्याचा मला योग आला. त्या निमित्तानं या पब्लिक स्कूलमधील मुलंसुद्धा समोर होते. पालक आणि मुलांचा सहसंबंध काय असावा,
इथली गुणवत्ता कशी आहे आणि एकंदर नगर शहराचा विकास या सगळ्या संबंधानं आज या कार्यक्रमामध्ये खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. डॉक्टर अनिल आठरे हे वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असताना त्यांना नगर शहराच्या विकासाचा ध्यास लागावा ही सुद्धा अत्यंत उत्तम गोष्ट आहे. त्यासाठी आपण मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देऊया. मी स्वतः त्यांना शुभेच्छा देतो. आणि या पब्लिक स्कूलमधली एकंदर शिस्त, इथे शिकवणे जाणारे खेळ, गेम्स आणि फक्त वर्गातील शिक्षणच नाही तर स्विमिंग असेल, घोडेस्वारी असेल, असे जवळजवळ 25 ते 30च्या दरम्यान गेम शिकवले जातात. म्हणजे एकंदर मुलांचं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर या ठिकाणी घडतं. हे या निमित्तानं मला दिसलं. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मी या ठिकाणी आलो, आनंद व्यक्त करतो आणि डॉक्टर अनिल आठरे साहेब यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आठरे पाटील पब्लिक स्कूलचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अनिलजी आठरे पाटील यांच्या मित्रमंडळाच्या वतीने अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी माझ्या स्वप्नातील अहमदनगर शहर आणि माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग अशी खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या निबंध स्पर्धेमध्ये शहरातील सुजाण नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण 72 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि यामधून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ 4 अशी वेगवेगळी पारितोषिकं ठेवण्यात आलेली होती. प्रथम क्रमांकासाठी रुपये 7,000, द्वितीय क्रमांकासाठी रुपये 5,000 आणि तृतीय क्रमांकासाठी रुपये 3,000 तर उत्तेजनार्थ प्रत्येकी 1,000 रुपये याप्रमाणे स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसाठी पारितोषिकं ठेवण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं. जे विजेते स्पर्धक होते त्या विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम आणि प्रमाणपत्र असं देण्यात आलं. आणि सदर कार्यक्रम हा आपल्या शहराचं भूषण, थोर साहित्यिक, व्याख्याते, कथाकथनकार, कादंबरीकार डॉक्टर संजयजी कळमकर यांच्या शुभ हस्ते आणि अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर बापूसाहेब कांडेकर आणि आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे कार्यकारी मंडळाचे सदस्य सेवानिवृत्त प्राचार्य हुसेनभाई शेख सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.